नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फलोत्पादनाचा तिसरं चॅप्टर म्हणजे केळी. आपलं केळी सर्वांना माहीतच असेल. केळे आपण बघूया. वनस्पतिक नाव मुसा पॅराडिसिया, त्याच्यानंतर त्याचं कुळ मुसासियासी, त्याचं मूळ स्थान आग्नेय आशिया. त्याच्यानंतर केळीला दुसरं नाव काय काय आहे. केळीला कल्पतरूसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर ॲडम्स फिगसुद्धा म्हटलं जातं. ट्री ऑफ विस्डम म्हटलं जातं. ट्री ऑफ पॅराडिझम म्हटलं जातं. ॲपल ऑफ पॅराडाईज असं म्हटलं जातं. असे काय केळीला अनेक नावे आहेत. त्याचप्रमाणे केळीची बसराई ही जात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कोणती? बसराई. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळीची कोणती जात लागवड करतात तर बसराई. त्याच्यानंतर केळीमध्ये सिगाटोका रोगामुळे नुकसान सर्वात जास्त होते. म्हणजे जर केळीचं सर्वात जास्त कोणत्या रोगामुळे नुकसान होते तर सिगाटोका नावाचा हा केळीचा रोग आहे, हा जास्त केळीला नुकसान करतं. त्याच्यानंतर केळीच्या झाडाला बांबूच्या साहाय्याने बांधले जाते, त्याला प्रॉपिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस केळ वगैरे मोठी वाढल्यानंतर ती काय थोडी खाली खचते, म्हणजे खाली पडायला लागते. त्याच्यामुळं काय आपण काय त्याला बांबूच्या साहाय्याने काय आधार देतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला प्रॉपिंग असं म्हटलं जातं. मादी अवस्था पूर्ण झाल्यावर नर फुलांची काय कळी काढली जाते. म्हणजे त्याच्यानंतर जे मुनवे कामाची नाही ते काढून टाकले जातात, त्याला डिसकरिंग असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस आपण केळ वगैरे लागवड करतो, त्याच्यानंतर केळ मोठी होत जाते. मोठी होत गेल्यानंतर त्याला आणखी त्या कंदाला आणखी लहान लहानले काय केळी फुटतात, ते म्हणजे मुनवे. ते मुनवे आपण काढून टाकले म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, त्याला डिसकरिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर केळीचं हवामान व जमीन बघूया. उष्ण आणि दमट हवामान केळी पिकाला चांगले वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पोषक आहे असं समजलं जातं. आणि जे तापमान वगैरे आहे केळीसाठी 15 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जमीन केळीला भारी कसदार, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त, सुपीक, भुसभुशीत, काळी किंवा मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन केळीला आवश्यक असते. त्याचप्रमाणे त्याच्या जाती बघूया. केळी पिकून खाण्यासाठी जाती, म्हणजे आपण पिकून खातो त्या कोणकोणत्या जाती आहेत. श्रीमंती, बसराई, काय ग्रॅननेन, हरिसाल, लाल वेलची, सफेद वेलची, राजेळी, फुले, प्राईड, ह्या आपण पिकून खाण्यासाठी जाती वापरतात. त्याच्यानंतर शिजून आणि तळून खाण्यासाठी राजेळी ही जात आपण वापरतो. त्याचप्रमाणे आपण साऊथ मध्ये वगैरे बघतोय, ते वेगवेगळे लग्न कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्यासाठी ज्या केळी वगैरे वापरली जाते ती कोणती केळीची जात असते, ती रानकेळ वगैरे असते. त्याच्यानंतर हंगाम व लागवडीचे अंतर. मृग बागेची लागवड जून महिन्यात करतात, तसेच कांदे बागेची लागवड सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत करतात. आणि लागवडीचं अंतर आहे 1.5 बाय 1.5 मीटर ठेवा, म्हणजे 1.5 बाय 1.5 मीटर अंतर ठेवाय. नेक्स्ट बघूया केळीची अभिवृद्धी आणि लागवड पद्धत. केळीची लागवड केळीच्या मुनवे किंवा पिलांपासून करतात. केळीच्या झाडाच्या खोडाभोवती मुनवे किंवा पिले येतात. हे मुनवे 2-3 महिन्याचे झाल्यावर कांद्यासह काढून लागवडीसाठी वापरतात. मुनव्याचे सरासरी वजन किती? 500 ते 700 ग्रॅम असतं. प्रमुख कीड व रोग. ज्या किडी वगैरे आहेत, मावा, केळीवरील सोंड्या किंवा खोडकीड,
केळीवरील सूत्रकृमी, त्याच्यानंतर रोग, मर रोग, त्याला पनामा असं म्हटलं जातं. पूर्णगुच्छ, त्याला बोकड्या असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पोंगा, सड, पानावरील करपा आणि शिगाटोका हा केळीवर सर्वात जास्त सर्वात जास्त रोग येतो. त्याच्यानंतर काढणी व उत्पन्न. लागवडीपासून 280 ते 290 दिवसात केळीला फळधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 90 ते 100 दिवसात घड काढण्यास तयार होतात. साधारणपणे 75% पक्व घड काढावं, म्हणजे 75% पक्व झाल्यानंतर काय घड आपण केळीवरतून काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर केळीचे उत्पादन. केळीचे भारतातील सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 15 ते 20 टन एवढं उत्पन्न आहे.